खेतों तक जाने वाला रास्ता बंद, किसानों की मेहनत पर संकट और अब आजादी के पर्व से पहले आंदोलन की उंगार। महाराष्ट्र के गोंदिया जिले के आमगांव में वर्षों से उपयोग में आने वाले ग्रामीण मार्ग को बंद किए जाने का आरोप सामने आया है। किसानों और स्थानीय नागरिकों का कहना है कि इस रास्ते के बंद होने से खेती बाड़ी और रोजमर्रा की जिंदगी दोनों प्रभावित हो रही है। प्रशासन से तत्काल हस्तक्षेप की मांग की गई, अन्यथा 15 अगस्त से आमरण अनशन की चेतावनी दी गई है। आमगांव शहर के देवरी रोड स्थित किसानों और ग्रामीणों के आवागमन के लिए वर्षों से उपयोग में आने वाले मार्ग को जैन परिवार द्वारा अपनी निजी संपत्ति बताते हुए जेसीबी से खुदाई कर बंद किए जाने का आरोप लगाया गया है। इस कार्रवाई के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल। इन दिनों खरीफ सीजन अपने चरम पर है और धान की रोपाई सहित कृषि कार्य तेजी से चल रहे हैं। ऐसे समय में रास्ता बंद होने से किसानों को खेतों तक पहुंचने, ट्रैक्टर, कृषि उपकरण, बीज, खाद और अन्य जरूरी सामग्री ले जाने में भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। किसानों का कहना है कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो खेती का काम बुरी तरह प्रभावित होगा। माझं नाव आहे गीता डोमाजी भांडारकर। हे रस्त्यासाठी म्हणून आम्ही मानकर बुद्धीला दिलेलं होते। त्याच्यानंतर यानं आतापर्यंत काहीच नाही केलं आहे। आता यानं 36ला मोजणी केला तेव्हाही काही नाही झालं आहे। 37ला यानं मोजणीच्या नसताना सुद्धा यानं ते रस्ता तोडला आहे आणि शेतात जाणाऱ्यांना अडचण होत आहे। पठाणे साहेबाला सुद्धा अडचण होत आहे आणि मला सुद्धा तिथं शेतात जायला अडचण होत आहे। हे जय रघुजी सुकाजी भांडारकर यायची आहे आणि ही मानकर गुरुजीला दिलेली आहे। आतापर्यंत यांना कोणतीच कारवाई नाही केला, केव्हाही नाही आला आहे। आत्ताच हे 2-3 महिने झाले तर नेहमी येणं जाणं याचा सुरू होता। ते कोण येत आहेत, कोण जात आहेत, कोण धमक्या देत आहेत? जैन परिवार। मी स्वतः एक दिवस गेली अडवाला 36ला तर हा म्हणत होता का पागलबाई ही का सांगू शकते, सरक हट पागलबाई असं मला वाक्य उत्तर बोलला आहे। हा तुमची मागणी हे काय? बरोबर आहे का? माझी मागणी आहे रस्ता पाहिजे का? मी रस्त्यासाठी दिलाय ना, रस्ता पाहिजे। येणे जाणे शेतीवाले सगळे विद्यार्थी वगैरे सगळे तिथूनच जातात, प्लॅटिंगवाले तिथूनच जातात। सांगू इच्छितो की 458 या गटाच्या मी वीरेंद्र हरिचंद खवासे व राघवेंद्र चलुराज कमैया श्री सन्माननीय विश्वनाथ लक्ष्मणरावजी मानकर यांच्या नावाने सदर गट आहे आणि हा गट 459च्या नंतर लागलेला आहे। 460 या गटाशी याचा काही संबंध नसताना धीरज जैन व त्यांच्या भावांनी आम्हाला तिघांना वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवलेला आहे। 459 मध्ये जो रस्ता आहे खडीकरणाचा, हा रस्ता इसवी सन 2012 मध्ये शासनाच्या म्हणजे नगर परिषदेच्या स्वाधीन झालेला आहे आणि आता इसवी सन 2026 मध्ये धीरज जैन व त्याचे भाऊ त्यांचा दावा आहे की सदर जमीन ही आमची आहे। तर आणि बाजूला सिमेंटच्या नालिका सुद्धा शासनाकडून शासनाच्या फंडातून बांधकाम झालेलं आहे। असं असताना हे लोक आता दावा करतात व आम्हाला शिवेगाडी करतात व लाख रुपये मागतात की आम्हाला 30-40 लाख रुपये गावाची आपण जर देत असाल तर आम्ही तुमच्याशी समझोता करू, पण आम्हाला समझोता त्यांच्याशी करायचा नाही आहे। आम्ही कायदेशीररित्या 458चे मालक आहोत आणि त्यांनी आम्हाला कसा नोटीस पाठवला याची सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे। आणि मुख्य म्हणजे शासनाचा रस्ता त्यांनी तोडला, शासनाचे नुकसान केलं, शासनाच्या नुकसानीचा भरपाई करून शासनाने त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करून त्यांना सजा देण्यात यावी ही माझी पत्रकार बंधूंच्या माध्यमाने शासनाला विनंती आहे आणि ही माझी विनंती शासन मंजूर करेल ही अपेक्षा बाळगतो। आणि केल्या आहेत यामधून डोमाजी भांडारकर हे स्वर्गवासी झालेले आहेत, बाबूराव चित्रू शिवणकर आहे, ताराचंदी पण स्वर्गवासी झाले आहेत, मन्नूभाऊ जिवंत आहेत आणि काशीराम गोविंदास शिवणकर सुद्धा ते वयाचे 85 वर्षाचे आहेत, ते जिवंत आहेत। विवाद आहे म्हणून मी आपल्यातर्फे मला रोडाचे येणे करायचे होते, त्यावेळेस माननीय डोमाजी भांडारकर यांच्याकडून संमतीपत्र मूळ मालक म्हणून मी त्यांच्यापासून संमतीपत्र घेतलं आहे। तो संमतीपत्र त्या ठिकाणी जोडलेला आहे, बघून घ्या। हे करून आपण ते कागद जोडलेले आहे, त्या अनुषंगाने वारसदारांचा आहे। त्याच्यात स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे, वारसदार म्हणजे नाव सांगतो, मन्नू शिवरामजी भांडारकर, ताराचंद शिवरामजी भांडारकर, डोमा रघुजी भांडारकर। डोमाजी रघुजी भांडारकरच्या पत्नी माझ्या बाजूला बसून आहेत। मध्ये जाऊन
की ही जागा लक्ष्मणराव मानकर आणि त्यांनी वारसदार होते. आपण त्याला वाचला तर तुम्हाला कळेल की वास्तविकता त्यांनी काय लिहून दिले की ही जागा लक्ष्मणराव मानकरांची आहे आणि ते पण रजिस्टर्ड आपण तहसील कार्यालयामधून केलेली आहे. 7/12 भांडारकर सुक्या मोडक्या, रघु सुक्या, सीताराम सुक्या असे 3 भावाचे नाव इथं दर्ज आहेत. ज्या माणसाने ही जागा घेतली दुलचंद भक्तावर यांनी कुठेतरी 18 डिस्प्लिनमधून 12 डिस्प्लिन जागा घेतली, पण त्यांनी धोकागडी करून 3ही भावाचं नाव इथं लिहिलं आहे आणि मी रजिस्ट्री दाखवतो. त्या रजिस्ट्रीमध्ये 2 माणसांची सही आहे फक्त. बोगस रजिस्ट्री करून हा बोगस फेरफार पंजी त्यांनी मिळवली. तर विश्वनाथ लक्ष्मणराव म्हणून हा 7/12 इथं जोड़लेला है. वहीं स्थानीय नागरिकों का कहना है कि यह मार्ग उनके दैनिक आवागमन का प्रमुख रास्ता रहा. इसके बंद होने से स्कूल, बाजार और अन्य जरूरी कार्यों के लिए भी लंबा चक्कर लगाना पड़ रहा है. किसानों और ग्रामीणों ने नगर परिषद और प्रशासन से तत्काल मौके का निरीक्षण कर मार्ग को पूर्ववत शुरू करने की मांग की है. उनका कहना है कि यदि किसी प्रकार का भूमि विवाद हो तो उसका समाधान कानूनी प्रक्रिया के तहत किया जाए, लेकिन आम लोगों का रास्ता बंद करना उचित नहीं. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.